या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. यावर्षी पर्जन्यमान तुलनेनं अधिक आहे. महापुराचा धोका कायम असून अशावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच दक्ष राहावे अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिल्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या सूचनेनुसार आयोजित मान्सूनमधील संभाव्य पूर परिस्थितीच्या आपत्कालीन स्थितीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. रविवार 15 जूनपासूनच 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देत डॉक्टर पिंपळे म्हणाले, नियंत्रण कक्षामध्ये सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध साधनसामग्रीचा आढावा घ्यावा, ऑक्सिजन व्यवस्था, आपत्कालीन औषधे सुस्थितीमध्ये ठेवल्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी पाहणी करावी, जलजन्य कीटकजन्य आजारांचे नियंत्रण करावे आदी सूचना केल्या. आपत्कालीन परिस्थितीत CPRमध्ये रुग्णाला वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पूरबाधित गावांमधील गंभीर आजारी रुग्ण, दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आजारी मुले, विशेष लक्ष गट यांची अद्ययावत करून सुरक्षित स्थळी पाठवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वनियोजन करावे अशी सूचनाही केली. बैठकीत सहाय्यक संचालक हिवताप अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारुक देसाई, जिल्हा प्रशिक्षण पथक डॉक्टर रश्मी माळगावकर, वैद्यकीय अधिकारी जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, सखाराम हुरुतगे आदी उपस्थित होते. आरोग्य विभागामार्फत 391 गावांमध्ये आरोग्य पथकाचे नियोजन, भूस्खलन होणाऱ्या 88 गावांमध्ये आरोग्य सेवकांमार्फत त्वरित उपचार करण्याबाबत पूरस्थितीत सर्वांनी प्रभावी कामकाज करून आरोग्य सेवा द्यावी, अन्यथा त्याबाबत कठोर पावले उचलली जातील असा इशाराही डॉक्टर पिंपळे यांनी दिला.